नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. परवाच मिरज तालुक्यातील बेडगची ग्रामपंचायत सदस्य यांनी जिल्हा परिषदेसमोर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विरोधात 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. आता नरवाड ग्रामपंचायतीचे नवीन इमारतीचे बांधकाम चालू आहे. हे बांधकाम वहिवाटीच्या तसेच सिटी सर्वेच्या नोंद असलेल्या रस्त्यावर चालू असल्याचा गंभीर आरोप नरवाडचे माजी ग्रामपंचायत सदस्य महेश डुबल यांनी केला आहे. बांधकाम विभाग जिल्हा परिषदेचे चाललंय काय या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, सध्या नरवाड ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम चालू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी नरवाड गावासाठी व ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी अतिशय चांगला निधी दिला आहे. कामही होत आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामपंचायत इमारतीचे काम हे सिटी सर्वेचा नकाशा पाहून केल्याचे दिसत नाही. सिटी सर्वेच्या नकाशामध्ये सर्वे नंबर 1 व सर्वे नंबर 15 या 2 गटांच्या मध्ये जो पूर्वंपार चालत आलेला तसेच सिटी सर्वेला नोंद असलेला रस्ता आहे. मात्र तो नवीन इमारत बांधताना रस्ताच गायब केला आहे. हा रस्ता सिटी सर्वेला नोंद आहे, मात्र बांधकाम करताना तो विचारात घेतला नाही. त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पातळीवर जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच CEO यांच्याकडे तक्रार नोंद केली आहे. ते पुढे बोलताना म्हणाले, मी महेश अशोक डुबल, राहणार नरवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य. मी प्रथमतः आपले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे यांचे प्रथम मी आभार मानतो की त्यांनी नरवाड गावासाठी जो अधिकाधिक भरघोस जो निधी दिलेला आहे त्याच्याबद्दल मी भाऊंचे पहिला आभार मानतो. पण जो निधी भाऊंनी नरवाड ग्रामपंचायतसाठी जो निधी भरघोस निधी दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगली कार्यकारी अभियंता बांधकाम विभागाने सिटी सर्वे नंबर 1 व सिटी सर्वे नंबर 15 याच्या दोन्हीमध्ये सिटी सर्वेच्या नकाशानुसार चतुर्सीमेनुसार दोन्ही बाजूला नकाशावर रस्ता दाखवला असताना त्यांनी पूर्णपणे तो रस्ता मुजवून त्याच्यावर नरवाड ग्रामपंचायतीचे बांधकाम चालू केले आहे. त्या संदर्भात मी वरिष्ठ लेवलला पूर्ण ठिकाणी 4 ठिकाणी जाऊन कागदोपत्री पूर्तता मी केलेली आहे. तरी लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी होऊन मला न्याय मिळावा. ग्रामपंचायतीचं काम हे होणं गरजेचंच आहे गावासाठी, ते झालंच पाहिजे, त्याच्यासाठी आमचा विरोध नाही आहे. पण सार्वजनिक बांधकामानं ज्या वेळेला परमिशन दिली त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती. त्यामुळं आता आमचा असा प्रश्न पडला की बांधकाम विभाग नक्की करतंय काय, कोणाच्या सांगण्या म्हणून करतंय काय, त्यांना कोण पाठीशी घालतंय हे सुद्धा आम्हाला कळेना झाले. त्यामुळं पूर्ण ह्या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, एवढंच आमचं एक नागरिक म्हणून माझं म्हणणं आहे.